DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला येथील शासकीय विश्रामगृहात ऑल इंडिया पॅथर सेनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। ही बैठक ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपकभाई केदार यांच्या आदेशानुसार तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। बैठकीदरम्यान संघटनेची नियमावली, प्रोटोकॉल तसेच येवला शहर व तालुक्यात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या नवीन शाखा स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली। गाव तिथे शाखा हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांनी स्पष्ट केले। तसेच येवला शहर व तालुक्यात अनुसूचित जाती समाज किंवा इतर कोणताही समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास ऑल इंडिया पॅथर सेना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन यावेळी देण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधानाचे मूल्य आणि महत्त्व याविषयी प्रशांत भाऊ पगारे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या बैठकीस मनमाड शहराध्यक्ष प्रदीप भाऊ साळवे, तालुकाध्यक्ष रवी गुंजाळ, शहराध्यक्ष पापाभाई शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुबेर शेख, इम्रान शेख, अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष मुस्लिम भाई पठाण, मनोज भालेराव, नाशिक ग्रामीण अध्यक्ष संदीप भाऊ पगारे तसेच ऑल इंडिया पॅथर सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।